मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्ती 400% वाढ झाली आहे। निवडणूक शपथपत्रातून धक्कादायक माहिती समोर येते। 7 वर्षात संपत्ती 5 कोटीवरून 24 कोटींवर गेलेली आहे। 400% संपत्ती वाढल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का आहे। आश्चर्य आणि भुवया देखील उंचावत आहेत। भाजपा उमेदवारांची संपत्ती आश्चर्यचकित करणारी आहे। मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं कर्जही आता वादात सापडतंय। डीएसकेंच्या जावयाला 79 लाखांच्या कर्जाची चर्चा आता सुरू झालेली आहे। पुण्यात 2017 ते 2024 या कार्यकाळामध्ये भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती 400% वाढली आहे। संपत्ती 400% वाढल्याचं पाहायला मिळत आहे। वाढलेल्या संपत्तीतून मोहोळ यांनी ठेवेदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके घोटाळ्याचा आरोपी केदार वांसपे याला जवळपास 79 लाखांचं कर्ज दिलेलं आहे। 2017 मध्ये मोहोळ यांची संपत्ती आपण पाहतोय 5 कोटी 67 लाख होती। 2024 मध्ये ही संपत्ती 24 कोटी 32 लाख 42 हजार झालेली आहे। या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। 2017 साली 5 कोटी 67 लाख इतकी संपत्ती होती मुरलीधर मोहोळ यांची। ती आता संपत्ती जवळपास 400% वाढलेली आहे। 24 कोटींवर ही संपत्ती गेल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोतच, पण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया आपण। मुरलीधर मोहोळ यांच्या बिल्डरांशी पार्टनरशिप आहे। सिटी स्पेस डेव्हलपर्स बिल्डर पाहतोय आपण, कुठे कुठे पार्टनरशिप आहे त्यांची। इलाइट सेंटर, बेहडे रियालिटी, बेडेकर प्रॉपर्टी, गोखले कन्स्ट्रक्शन, सिटी स्पेस डेव्हलपर्स, इलाइट सेंटर, बेहडे रियालिटी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांची पार्टनरशिप आहे। तर बडेकर प्रॉपर्टी माफ करा आणि गोखले कन्स्ट्रक्शन इथे देखील मुरलीधर मोहोळ यांची बिल्डरांशी पार्टनरशिप असल्याचं कळतंय। याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काकडे साहेब नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया आहे यावर, काय म्हणावं याला? कुठं 5 कोटी, कुठं आता संपत्ती 400% वाढलेली आहे, कुठं 24 कोटी 7 वर्षात? ते कोथरूड परिसरामध्ये गेली अनेक वर्ष महानगरपालिकेचे सभासद आहेत। त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील ते होते आणि त्यानंतर जवळपास 2.5 वर्ष त्यांना महापौर पदाची कारकीर्द मिळाली आणि या सगळ्या गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही निश्चितच आश्चर्यकारक आहे। अर्थात त्यांनी त्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे वगैरे, कारण आपण जी सगळी माहिती सांगता ती सगळी म्हणजे कागदोपत्री आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते आयकर खात्याला दाखवलेले असतील, पण एवढी 5 वर्षामध्ये जो 400 पट उत्पन्न वाढणं हे निश्चितच आश्चर्यकारक आहे। आता त्यांचे आणखीन काही व्यवसाय असतील किंवा पूर्वीच्या जमिनी वगैरे विकून वगैरे काही झालेले असेल, ह्याच्यामध्ये आता फक्त आपण काही माहिती देत आहे, पण विस्तृत माहिती आता समोर काही नसल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आपण मी काही फारसं बोलू शकत नाही। काकडे साहेब तुम्ही म्हणताय, माफ करा मी तुम्हाला मध्येच तोडलं काकडे साहेब, पण तुम्ही म्हणताय की ज्या अर्थी कागदपत्र दाखवली आहेत त्या अर्थी उत्पन्नाचे स्रोत असतीलही, पण या सगळ्यात हे जे आकडे आहेत ना, हे आकडे आश्चर्यकारक नाही आहेत, त्या पुढे जाऊन म्हणायला हवं की चक्रावणार आहेत। 7 वर्षात 5 कोटीवरून 24 कोटी संपत्ती होते, जवळपास 400% वाढ होते काकडे साहेब। खरं आहे, आपण म्हणतात ते मला देखील ते सर्व आकडे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय, कारण एवढी संपत्ती, कारण त्याचा मुरलीधर मोहोळ हा एक आता सर्वसामान्य कुटुंबातून
पुढे आलेला कार्यकर्ता आहे आणि तो असेल, त्याची पत्नी नगरसेविका झाली आणि गेल्या 5 वर्षामध्ये 17 ते 22 मध्ये मात्र त्याला महानगरपालिकेची अनेक पदं मिळाली आणि अर्थात ते सर्व करत असताना आपण सांगतात त्याच्यामध्ये काही पार्टनरशिप म्हणा किंवा जॉईंट व्हेंचर मध्ये त्यांनी या ठिकाणी ही सर्व संपत्ती मिळवलेली दिसते. निश्चित, पण एक विरोधी गटातले म्हणून कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? कारण इतक्या केवळ 7 वर्षात एवढं काही शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मगाशीच म्हणाला ना की आश्चर्य वाटतं, पण आता शेवटी कशा पद्धतीने त्यांनी काय व्यवहार केलेले आहेत किंवा या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांशी जॉईंट व्हेंचर मध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे हे आता मी काही त्याच्यामध्ये तपशिलामध्ये मी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा जो खुलासा आहे की कसं वाढलं ते स्वतः मुरलीधर मोहोळ सांगू शकतील आणि अर्थात त्यांनी सगळं निवडणूक आयोगाकडे शपथपत्रावरती सगळं लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज ज्या क्षणाला संपत्ती वाढली आहे ती आश्चर्यकारक आहे, पण कायदेशीर ती संपत्ती दिसते त्यामुळे त्याच्यावरती आक्षेप घेणं म्हणजे मला तरी काही व्यक्तिशः योग्य वाटत नाही. अगदी अगदी धन्यवाद काकडे साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.